तरी पण भाऊसोबत बोलूया आपण. भाऊ बोला, तुम्ही विधानसभेचे वारे नरखेडपर्यंत पोहोचलेले आहे, माहोल थोडा गरम आहे, थंडी जरी वाढली असेल पण इलेक्शनचा माहोल थोडा गरम झालेला आहे, काय बोला तुम्ही याबद्दल? खूप गरम झाला, ज्वाला निघून राहिल्या, एवढं गरम वातावरण आहे. प्रत्येक घराघरात एक विरोधी वातावरण आहे की गेल्या 25 वर्षामध्ये ज्यांनी आमदारकी आमच्या मतावर मंत्रिपद मिळवलं पण त्याचं बेनिफिट मतदाराला मिळालं नाही, त्याच्या विरोधात लोक मतदान करणार. आणि ही काही स्वतःची मालकी हक्काची प्रॉपर्टी नाही की आम्ही त्यांच्या नावाने सातबारा करून देऊ. अनिल गेला की सलील आला, सलील आला की कोणी खलीली. आमचेही मत आहे, संविधानाने आम्हाला मतदान करण्याचा अधिकार दिला, बरोबर, तो आम्ही उत्तम रीतीने बजावतो. गेल्या 25 वर्षामध्ये या विधानसभा क्षेत्राला बकास केलं, इतका चिखल केला की येणाऱ्या 20 तारखेला कमळावर भरघोस मत देऊन 23 तारखेला कमळ खिलणार आहे. काटोल नरखेड विधानसभा ही विदर्भाचा कॅलिफोर्निया म्हणून ओळखल्या जात होती. मी प्रवीण क्षीरसागर शेतकरी, गेल्या 25 वर्षापासून मी मतदान करतोय. आमचे संत्र्याचे झाडं 2001 आणि 2008च्या दुष्काळामुळे वाढली, याला कारणीभूत अनिल देशमुख आहे. स्थानिक आमदारांनी प्रॉपर ज्या समस्या आहेत त्या मांडल्या पाहिजे ना, बरोबर. नाही तर आमचे देवेंद्रजी फडणवीस, चंद्रशेखरजी बावनकुळे हे 108 एलएक्यू लावणार आहे एका विधानसभेत दिवाळी अधिवेशन. आमचे बाबूजी दिसतच नाही आम्हाला. एक गोष्ट त्याने साध्य केली, खटमल जसं रक्त पिऊन जसं चोरून भरते ना तसे कार्यकर्ते केले. माझं म्हणणं आहे की जर इथे पाण्याचे स्रोत जर वाढवले असते तर आमची झाडं वाढली नसते, तर आमच्याजवळ पैसा राहिला असता, आमच्याजवळ पैसा राहिला असता तर आम्ही मागामागं फिरलो नसतो, बरोबर. याला जबाबदार अनिल देशमुख. तुम्ही 25 वर्षापासून स्वतःसाठी मतं मागता, या मतदाराचा विचार करून कोण? आजची जी तरुणाई आहे, तरुणाई कुठेतरी भटकत आहे ना, त्यांना कुठेतरी न्याय मिळाला पाहिजे, दिशा मिळाली पाहिजे. का साधा आशिष जयस्वाल आमदार 80 किलोमीटर डांबरीवर रस्ते करते, कोणतेही पद नसताना. चरण ठाकूर काटोल नगरपालिका डेव्हलप करते, पारडसिंगला डेव्हलप करते, तुमच्या जो मंत्रीपद राहून केलं काय मग? हा एकशे प्रश्न आहे ना. 510 बंधारे कागदोपत्री गुंडाळून खाल्ले, मग मंत्री राहून केलं काय तुम्ही? मीडियालाही माहित आहे. कमिटी आली, होटल प्राईड मधून रिटर्न केली, मंत्रिपदावर राहून एवढंच साध्य करता येते फक्त. हे 510 बंधाऱ्याला जर पाणी अडलं असतं, ती जमीन हिरवी झाली असती, आम्हाला उन्हाळ्यात पाणी ओलायला मिळालं असतं, आमच्या विहिरीची लेवल वाढली असती, बोरची लेवल वाढली असती, संत्र्याचे झाडं नवीन लागले असते. एक नाव होतं दिल्लीपर्यंत नरखेडचं, की नरखेडच्या संत्र्यामध्ये एवढी मिठास होती की पांडुरण्याचे व्यापारी सुद्धा नरखेडचा मार्का टाकायचे. हा इतिहास आहे. त्याच्यामुळे इच्छा संत्र्याची गोडी तेवढी होती. त्यांना काही साध्य करायचं नव्हतं, त्यांनी एकच काम केलं, कार्यकर्ते श्रीमंत. कार्यकर्ते त्याच्या मागचे कार्यकर्ते बा जसे खटमल रक्त पिऊन फुकते ना, असे झाले कार्यकर्ते. त्यांचे बिल्डिंगा बनल्या, त्यांच्या घरी त्याले पाशे प्रत्यक्ष पाहणे असे अगडबॉम्ब फुगले, मतदार पाय असे वाळून गेला, बरोबर. त्याची काही सोय नाही. सामान्य नागरिकांना त्यांनी लक्ष दिले नाही. आता पैसे केव्हा येईन, आता कैसे येईन. आता हे 100 कोटीतले आले तर सामान्य लोकांना तर काही अडचण नाही. येणाऱ्या 20 तारखेला लोकांनी ठाण केलं आहे की यावेळेस बदल झालाच पाहिजे. बिलकुल झालाच पाहिजे, अफकोर्स झालाच पाहिजे. कितीतरी समस्या आहे. ते पिंपळगाव धरण झालं 2001 आणि 2008 मध्ये प्रॉपर नरखेडच्या शेतकऱ्याच्या पिंपळगाव धरणा एवढे बोर आणि विहीर मध्ये पैसे गेले. मग स्थानिक आमदारांनी काय केलं? बोरचं पाणी तर इथे नरखेडला इथे पोहोचतच नाही असं गावकऱ्यांचं म्हणणं आहे. कुठलं? चिखली धरणावरून येते. हो ना, तर चिखलीवरून आधी पाणी आलं, नंतर पिंपळगाव झालं. कसं झालं का? हो, 10 वर्ष शॉर्टेज राहिला पण आमदारांना काही केलं नाही. काय केलं नाही. आजही मडके फोडले ते सीओच्या चेंबर मध्ये नेऊन, नंतर झालं 2013 मध्ये. त्यानंतर
पिंपळगाव वखाची या ठिकाणी जो धरण बांधलेला आहे त्या ठिकाणी पर्यंत जाणारा जो रस्ता आहे तो आजही बांधण्यात आलेला नाही. नाही तिथून ते शेतकरी त्याला जातात पावसाळ्यात. प्रत्येक धरणाला गोल रस्ता राहतो, तो विदाऊट डांबरीकरण आहे. हे असेच धंदे आहे. तो रस्ता अजूनपर्यंत हे बांधलेला असेच नाही. धंदे त्याकडे आहे. यांनी लक्ष दिलेलं नाही 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 कार्यकर्ते घेतील ते काम, मग ते मॅनेज करून टाकतील. मतदाराचं नुकसान होते ना, त्या रस्त्याने आम्हाला चालायचं आहे. गावकरी जसं की सण उत्सव असला एखादा, गणपती देवी शिरवण्यासाठी जाते त्या ठिकाणी एकही लाईट नाही, यावर काय बोला तुम्ही? लाईट नाही, त्या नदीत उतरासाठी रॅम नाही, पायऱ्या नाही. तिथपर्यंत जायला रस्ता नाही. आमदाराचं काम काय? विरोधातले साधे प्लेन आमदार आशिष जयस्वाल सारखे 80 किलोमीटर डांबरीकरणाचे रस्ते करते. मग मंत्रिपदावर असलेल्या माणसाचं क्षेत्र कसं असायला पाहिजे? तिथं बारामती व्हायला पाहिजे ती केव्हाची. कास झाली. एकच कार्यक्रम आहे, माझ्या मागं फिरा, नागड बंब व्हा. गावाचा विकास काही लक्ष देऊ नका. नाही गावाचा नाही, पुऱ्या क्षेत्राचा नाही. क्षेत्राचा वडगिऱ्याला जाऊन पहा ना, त्याचा भकास वाटते. त्याच्यापेक्षा त्यांचं स्वतःच 10वी शिकलेला माणूस सुनील शिंदे त्यांनी आपलं गाव डेव्हलप केलं. आम्ही मानू की एका 10वी शिकलेल्या माणसाने स्वतःच्या गावावर तर प्रेम दाखवलं, यांनी आपल्या वडगिऱ्यावर दाखवलं. कमीत कमी एक डेमो तर पाहिजे स्वतःच्या गावचा. स्वतःच्या गावचा. हे माझं गाव ही तरी संकल्पना पाहिजे ना. बरोबर. नाही तर आमचे चरणसिंग ठाकूर या काटोळीच्या कचेरीजवळ उभे राहा, त्या ई वाचनालयाची वास्तू असं वाटते की प्रायव्हेट करोडपतीची बिल्डिंग. दाखवा. काटोल नरखेड विधानसभेत अशी वास्तू तुम्हाला कुठंच मिळणार. नरखेडमध्ये वाचलेलं नाही, ही वाचलेलं नाही. ई वाचनालय आहे पण काटोल सारखं नाही आहे ना. जे तिथली सारखी सुविधा इथे नाही. नाही. तिचं तुम्ही नगरपालिकेचं भवन पहा, तिचे गार्डन, रोड, चेंबर्स, नालीचं एकही चेंबर उघडं नाही काटोला. गार्डन पहा, प्रत्येक रोड पाहिजे झकाझक टकाटक आहे. यावेळेस काम बोलते, कामाचं नाव यावेळेस जर अनिल देशमुखला निवडून आणलं आम्हाला डायरेक्ट नरखेड म्हणजे ग्रामपंचायत मागा लागणार आहे. नाही येतच नाही. प्रत्येक आता 1000 रुपये घेणाऱ्या बचत गटाच्या महिलांनी ठरवलं आहे पैसे घ्यायचे, मत कमवायला जायचं. बदल हा निश्चय आणि पक्का झाला. 23 तारखेला तुम्हाला अगडबंब मतपेटीत पडलेली निवडणूक जिंकतो. हा बदल निश्चित होणार. हा जनसामान्याच्या मनामनातला जिव्हाळ्याचा आतमध्ये घुसलेला प्रश्न आणि तो आता 23 तारखेला दिसणार. त्यात काही शंका नाही. आणि 100 कोटीचा घोटाळा करून पैसे वाटताले काय फरक पडतो? हरामाचे पैसे 100 कोटी ते मीडियात आले एका महिन्याचे वेळ, 5 वर्षात किती होईल? एका महिन्याचे जिकडे तिकडे. तर नरखेड शहरातील काय जनतेच्या समस्या आहे, या गावचा का बरं विकास झालेला नाही, कोण या सर्व गोष्टीला जिम्मेदार आहे, आणि येणाऱ्या 20 तारखेला येथील लोकांना या नरखेड काटोल क्षेत्रामध्ये एक नवीन चेहरा हवा आहे, या गावचा विकास हवा आहे, बदल हवा आहे. तर आज आपण या क्षेत्रामधल्या नरखेड शहरातील पंचकमिटी क्षेत्रामधल्या काही नागरिकांशी बोललो, त्यांच्या समस्या जाणून घेतल्या आणि काय समस्या आहे त्यांच्या, या सर्व समस्याकडे येणारे जे आमदार आहे आता 23 तारखेला तुम्हाला माहीतच होणार आहे, त्या सर्वांना या नागरिकांच्या माध्यमातून एकच या नागरिकांची विनंती आहे की त्यांनी काहीतरी गावाचा विकास करावा. आणि नरखेड ही तहसील असून ग्रामपंचायतकडे जात आहे असं याचं लोकांचं म्हणणं आहे. ही नरखेड तहसील कधीतरी कशीतरी वाचली पाहिजे, याकडे त्यांनी लक्ष द्यायला पाहिजे. धन्यवाद.